वासना. आपण ध्यानधारणा करतो किंवा भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा वासना उत्पन्न होते. ती कशी? एके दिवशी तप करताना राजा गहन ध्यानात बसले होते. अचानक त्यांनी डोळे उघडले आणि समोर पाहतात तर काय, कच्च्या रस्त्यावर मातीत त्यांना एक चमकणारा हिरा दिसला. तो हिरा आकाराने खूप मोठा होता आणि विलक्षण चमकतही होता. त्याची अद्वितीय चमक सर्वत्र पसरली होती. ही गोष्ट सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला त्याच्याकडे आकर्षित करण्यास पुरेशी होती. जेव्हा राजा भूर्तरीने तो हिरा पाहिला तेव्हा त्याच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. सर्वप्रथम त्यांनी विचार केला, हा किती अद्भुत मौल्यवान हिरा आहे. हा जर माझ्याकडे असला तर किती छान झालं असतं. म्हणजे बघा, इथेच वासना उत्पन्न होते आणि वासनारहित भगवंताचं नामस्मरण करायचं असतं. पुढे बघा बरं का, किती छान. राजमहालातील सर्वजण हा हिरा पाहून माझी प्रशंसा करतील. हा हिरा माझ्याकडे असायलाच हवा. त्याच क्षणी त्यांना घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला. एका बाजूने एक योद्धा आणि दुसऱ्या बाजूने दुसरा योद्धा घोडेस्वार होऊन त्यांच्या त्याच दिशेने येत होते. दोघांनी तो हिरा मिळवायचा होता. अचानक दोघांनी एकाच वेळी आपल्या तलवारी म्यानातून बाहेर काढल्या आणि पाहता पाहता दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. अचानक दोघांच्या तलवारीचे वार परस्परांच्या मानेवर झाले आणि बघता बघता दोघांचे रक्तबंबाळ मृतदेह जमिनीवर कोसळले. ते दृश्य पाहून राजा स्तंभित झाला. समोरचं रक्तजीत दृश्य बघून त्याचं मन विरक्त्याने भरून गेलं. राजाने मनोमन विचार केला, आज हिरे, जवाहीर, धन, दौलत या सर्व गोष्टी मी खूप पाहिल्या आणि त्या माझ्याजवळ आहेत, मी भोगल्या, परंतु त्याने मला काय मिळालं? बंधन की मुक्ती? तरी आज हा अद्भुत हिरा पाहून माझ्या मनात तो प्राप्त करण्याची इच्छा का बरं झाली? कारण त्याला ही वासना जागृत झाली. ही गोष्ट प्राप्त करण्याची कामना मी करत होतो की नरकाचं द्वार उघड ठरले असते, मृत्यूचं कारण बनले असते. अशा प्रकारे वास्तवाचं दर्शन झाल्यानंतर राजाच्या मनात वैराग्याची भावना जागृत झाली. त्यानंतर भूर्तरींना वैराग्यरूपी धन प्राप्त झालं आणि ते शांत चित्ताने बसून राहिले. त्यांच्या इच्छा विलीन झाल्या, त्यांची वासना मरून गेली. त्यांनी मनोमन संसाराच्या मायेत न अडकण्याचा संकल्प केला. हिरा कितीही मौल्यवान असला तरी तो त्यांच्या ध्यान साधनेच्या मार्गात अडथळा असतो. म्हणजे हे त्यांच्या लक्षात आलं. तो हिरा समोर असूनही त्याकडे दुर्लक्ष करून ते पुन्हा साधनेत मग्न झाले. यालाच म्हणतात वासनाविरहित भगवंताचे नामस्मरण. जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता ते बेंबीच्या देठापासून केलं पाहिजे. प्रत्येक जणाने बेंबीच्या देठापासून, का तर बेंबीच्या देठाजवळ वासना उत्पन्न होते तुमची, म्हणून वासनाविरहित भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.